हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। मी या चॅनलवरती इन्फॉर्मेशनल, हेल्थ रिलेटेड आणि भन्नाट अशा शॉपिंगचे व्हिडिओज टाकत असते। तर नक्कीच एकदा विजिट करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आज आपण बघणार आहोत आंबे हळदविषयी माहिती आणि त्यानंतर फेस पॅकसुद्धा। आंबे हळद एक सौंदर्य प्रसाधन मानले जाते आणि हे कच्च्या हळकुडीपासून बनवलेले असते आणि नॅचरल अँटीसेप्टिक आहे। खूप अशा जुन्या काळापासून चालत आलेले हे औषधी आहे। त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात। आंबे हळद आपल्याला स्किन केअरमध्ये आउटस्टँडिंग रिझल्ट देतो। त्याच्या नियमित वापरामुळे ॲक्ने, पिंपल्स आणि डोळ्याखालचे ब्लॅक सर्कल्ससुद्धा कमी होतात। तर चला तर मग आपण बघूया। मी हा पॅक घेतलेला आहे। मी आंबे हळद रेग्युलरली वापरते आणि मला भन्नाट असा रिझल्ट आहे, म्हणून मी विचार केला की आपल्या मैत्रिणींना पण सांगून घेऊया। तर हा पॅक मी फक्त 20 रुपयाला घेतलेला आहे आणि 25 ग्रॅमचा पॅक आहे। यामध्ये पॅकवरती सुद्धा माहिती दिलेली आहे, ते आपण बघून घेऊया। यावरती एक फेस पॅकची रेमेडीसुद्धा दिलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा सांगितलेलं आहे की प्रसूतीनंतर महिलांना हळदी आणि कडूजिरा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण शरीराला लावून नंतर आंघोळ करा। यामुळे जी प्रसूतीनंतर म्हणजे डिलिव्हरीनंतर जी शरीरात अक्कळ असते ती कमी होऊन जाईल आणि मुक्कामार लागलेला असेल तर आंबे हळद आणि तुरटीबरोबर पाण्यात शिजवून लेप तयार करावा। तो लावल्यासुद्धा मुक्कामार लागलेला कळसुद्धा कमी होऊन जातो। किती गुणकारी आहे ही आंबे हळद। तर चला तर दिवाळी आली, उठणं लावायची वेळ झाली तर आपण उठणं तयार करू शकतो। त्यासाठी आपण घेऊया इथे मार्केटमधल्या खूप अशा फॅन्सी उठणं किंवा मोती साबण खूप ट्रेंडिंगमध्ये असतो दिवाळी। तर आपण आपल्या घरीच बनवूया उठणं। तर ही बघा आंबे हळद एकदम मऊ अशी आहे आणि यापासून आपण आता उठणं बनवून घेऊया। उठणं म्हटलं तरी चालेल किंवा फेस पॅक बनवून घेऊया। खूपच फेस पॅक ह्यापासून बनतात। मी आता इथे एकच दाखवणार आहे। तर जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये फेस पॅक बघायचे असतील आंबे हळदीपासून बनलेले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। मी इथे 1 चमचा मुलतानी माती घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी आंबे हळद घेते। एवढीशी होऊन जाईल, जास्त घेतली की खूप पिवळसरपणा चेहऱ्यावर येतो, प्रमाणातच घेतलेली बरी असते। तर यामध्ये आपण दूध, दही किंवा पाणीसुद्धा वापरू शकतो। मी इथे दुधाचा वापर केलेला आहे। तर मी यामध्ये दूध घालून घेते आणि मिक्स करून घेते। हा लेप आपल्याला स्वच्छ चेहरा आणि मान धुवून 20 ते 25 मिनटं ठेवायचा आहे आणि थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे। तुम्ही हातापायालासुद्धा लावू शकता। तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली हे नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।